नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2024 चालू घडामोडी याच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. TCA जर तुमचा पेपर घेत असेल तर 2 किंवा 3 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात आणि IBPS जर तुमचा पेपर घेत असेल तर 3 किंवा 4 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. मछली राष्ट्रीय पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, अनिता चौधरी. अनिता चौधरी यांना मछली राष्ट्रीय पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आलेला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे अनिता चौधरी. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ STच्या ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार ऑप्शन बी, रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवू शकता. हा जो प्रश्न आहे तो 2024मध्ये कोणत्या ना कोणत्या परीक्षेला विचारला जाणार. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. प्रश्न क्रमांक 3. स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या भाषेसाठी देवनागरी लिपीत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, सिंधी. सिंधी या भाषेमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सावन बरवालने भारताचा सर्वात जुना मॅरेथॉन विक्रम मोडला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, रॉटरडॅम मॅरेथॉन. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे रॉटरडॅम मॅरेथॉन. प्रश्न क्रमांक 5. पासपोर्ट अर्जदारांसाठी ब्रेल सेवा सुरू करणारे भारतातील पहिले प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय कोणत्या शहराचे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, बोफाड. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे बोफाड. प्रश्न क्रमांक 6. 2024साठी जगातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, मिचेल स्टार्क. मिचेल स्टार्क यांची निवड झालेली आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. बिहार राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, सम्राट चौधरी. सम्राट चौधरी यांची बिहार राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आलेली आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे सम्राट चौधरी. प्रश्न क्रमांक 8. ब्रिक्स आरोग्य कार्यगटाची पहिली बैठक 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. भारतातील पहिला चिप फॅब्रिकेशन प्लांट कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, गुजरात. गुजरात या राज्यामध्ये भारतातील पहिला चिप फॅब्रिकेशन प्लांट उभारण्यात येत आहे. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्ही डबल स्टार करून ठेवू शकता. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 10. भारतीय लष्कराने कोणत्या राज्यामध्ये सीमा रेडिओ स्टेशन सुरू केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, सिक्कीम. सिक्कीम या राज्यामध्ये भारतीय लष्कराने सीमा रेडिओ स्टेशन सुरू केलेले आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे सिक्कीम. प्रश्न क्रमांक 11. मध्य प्रदेशातील अन्न कृषी महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, राजनाथ सिंह. राजनाथ सिंह यांनी उद्घाटन केलेले आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. 9वी हिंद महासागर परिषद 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, मॉरिशस. मॉरिशस या देशामध्ये 9वी हिंद महासागर परिषद आयोजित करण्यात आली होती. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 13. राज्यसभेच्या उपसभापती पदी बिनविरोध कोण निवडून आले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, हरिवंश नारायण सिंह. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. मार्च 2024 महिन्यासाठीचा ICC पुरुष खेळाडू पुरस्कार कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने जिंकला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, संजू सॅमसन. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे संजू सॅमसन. प्रश्न क्रमांक 15. महिला आरक्षण मंजूर होण्यासाठी आवश्यक मते किती होती? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 352. महिला आरक्षण मंजूर होण्यासाठी एकूण 352 मतांची आवश्यकता होती. खूप महत्त्वाचा असा प्रश्न. या प्रश्नाला तुम्ही डबल स्टार करून ठेवू शकता. प्रश्न क्रमांक 16. फिडे महिला कॅन्डिडेट्स टूर्नामेंट 2024 जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, आर वैशाली. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे आर वैशाली. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या राज्याने भारताची पहिली एकात्मिक महामार्ग आघात उपचार प्रणाली प्रोजेक्ट संजीवनी सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, तेलंगणा. तेलंगणा या राज्याने प्रोजेक्ट संजीवनी प्रणाली सुरू केलेली आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात PM मित्र मेगा टेक्स्टाईल पार्कचे औपचारिक उद्घाटन झाले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, लखनौ आणि हरदोई. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणता देश 2024 या आर्थिक वर्षात भारताचा प्रमुख भागीदारी बनला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, चीन. चीन हा देश 2024 या आर्थिक वर्षात भारताचा प्रमुख व्यापारी भागीदारी बनलेला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे चीन. प्रश्न क्रमांक 20. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच कलम 142 अन्वये कोणत्या राज्याच्या मतदार यादीत सुधारणा SIR प्रक्रियेत हस्तक्षेप केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 21. भारताने नुकताच सायक्लोन फोर हा लष्करी सराव कोणत्या देशासोबत पार पाडला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, इजिप्त. इजिप्त या देशासोबत हा सराव पार पाडलेला आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक मध्ये भारताचा क्रमांक कितवा होता? तर भारताचा क्रमांक हा 67वा होता. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या भारतीय वनस्पती शास्त्रज्ञाला WWF राष्ट्रीय पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, एन अलीम युसूफ. एन अलीम युसूफ यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. कोणत्या राज्याने इंग्रजीसोबत खासी आणि गारो भाषांना अधिकृत राज्यभाषा म्हणून मान्यता दिली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, मेघालय. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे मेघालय. प्रश्न क्रमांक 25. इराकचे नवे राष्ट्र अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, निजार अहमदी. निजार अहमदी यांची इराकचे नवे राष्ट्र अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे आणि चर्चेत असल्यामुळे हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे.